हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण अंगावर येते. माझ्या नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर शेतकरी झाली आज माहेराला. जत्रा आज माहेरची. लवकर जायचं होतं पण झाला उशीर, कारण आमचे चौधरी साहेब दिवसभर घरी राहणार आहेत. वैरण काडी ही सगळं चौधरी साहेबांना बघायचं होतं. परत मग गाई जवळ आली एक यायला, मग हालता आलं नसतं त्यांना घरून. मग आपण वैरण काडी ते आणतात, पण आपण त्याच्यासाठी तरी गायसाठी तरी थांबावं लागते ना घरी, म्हणून मग थांबली होती. आता काय चौधरी साहेब घरीच आहेत, दिवसभर बघतील घरचं. मी चालली माझ्या माहेराला. तर चला आता भेटू तिकडे जाऊनच. आणि याच्यात घेतलंय शेरणी, नारळ घेतलाय. तर मंडळी आली बरं का वेळेत एकदम. पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे इकडं मम्मीचा, आणि आंबिली निघणार आहेत आता. देवळापाशी सगळे उभं राहिलेत. तर वाजत होतं मी आलती तेव्हा. आता लोक येण्यासाठी थांबवले. लय गर्दीतनं आली मी आता गावातनं. लय गर्दी होती गावात. आणि तर चला वेळेत पोहोचली मी. मला असं वाटायचं आरती गेली का काय, लय मनात वाटायचं की आरती गेली का काय, काय माहिती. पण नाही गेली आरती. आपले व्हिडिओ आपल्याला छान सगळे व्हिडिओ बनवता येणार आहेत. तर आंबील निघतानाचा मेन व्हिडिओ दाखवायचा होता. किती लोकांच्या अंगात वारं येतं भैरनाथाचं, आणखीन किती वाजत गाजत जाते आरती, सगळं काही मला कॅप्चर करायचं होतं. तर ते सगळं होणार आहे. आणि आंबील हा प्रकार मला वाटतं इथं आणि कुंभीमध्येच बघायला मिळतो. आमच्या गावात आंबील निघते का नाही मला नाही माहिती, म्हणजे झऱ्यात निघते का नाही मला माहीत नाही. आमच्या इथं माझ्या माहेरात तर निघते बघा आंबील. तर मंडळी पुरणपोळीचं जेवण चालू आहे बनवायचं. नैवेद्य वगैरे गेले, सगळं जेवण बनवून झालेलं. इकडं आमटी. आणि आता बसली चुली पुढं थोडंसं एखादी पोळी भाजू लागते म्हणलं. आपला नैवेद्य तर सगळं परस्पर गेलाय, मग थोडं लाटू तर लागावं, बघावं तरी, भाजू लागावं, लाटू लागावं काहीतरी. आजीला आणली, माझ्या आजीला. हा आजी आली, माझी आजी यात्रेसाठी. तू घे आंबील, घे आंबील, ही घे, मी घेते आजीला. लवकर कुठलं तर आता माझ्या हर्षू आली, हर्षू आली आजी वर चल. एवढ्या वर्षी पुढच्या वर्षी हर्षू माझं पळत जाईल. हर्षुड्या तू आली, तू आली. माझं सोनं ग, कधी आलं माझं चित्तर. मम्मी आजीला वर घे, मम्मी आजीला हात दे, आजीला हात दे, आजीला. काकाला दाखव, काकाला दाखव, हात वर कर. परवीन बाजू बाजू सोनं. माझी बाल आलो यात्रेला, यात्रेला आली तू, देव बाप्पाच्या पाया पडायला आली. तर मंडळी ही चालली आहे तयारी आरतीची. तर ही जाणारी आता शेळक्यांची आरती. अशी दिवटी पाजळतात, घरापासून ते देवळापर्यंत दिवटी जळत जाते. आणि प्रत्येकाने आंबील घेतलेली असते. तर ही शेळकेची आणि मान्यांची अशी दोन आरती एकत्र जातात. आणि बिना चप्पलचे सगळेजण गेलेले असतात. एवढा रस्ता तापलेला असतो. तर हल्ली आता एक नवीन सुविधा त्यांनी चालू केली. रोड थंड करून घेतात, पाणी सोडतात रोडवर सगळ्या. आणि बघा ना किती छान असं. आता आंबील वगैरे सगळं काही तुम्हाला मंदिरात गेल्यावर बघायला भेटणार आहे. पण ही जाताना सगळी आंबील वाजत वाजत आरती आणि आंबील वाजत गाजत जाते बघा. प्रत्येक आळीची आरती वेगळी वेगळी जाते बरं का. तर ही मान्यांची आरती जी आहे ती रस्त्यातच पडते शेळक्यांच्या आरती बरोबर. मग ह्या दोन आरती एकत्र जातात आणि तीच तयारी इकडे चालू आहे. मान्यांच्या आरतीसाठी थांबलेले सगळेजण.
आणि ही आहे आमच्या गावाची चावडी. तर ह्या चावडीमध्ये आल्यावर एक लेझिमचा डाव पण होतो बरं का मस्तपैकी. तर मंडळी झालेली आहे देवाची आरती आणि सगळे चालत आपल्या आपल्या घरी. पण मी आंबील पिणार आहे. आंबील पिल्याशिवाय मी काय जाणार नाही. ज्याला आवडतं ते पितात, ज्याला नाही आवडत ते नाही पित. तर चला आपण आंबील प्यायला जाऊया. खूप गर्दी आहे आणि खूप कालवा आहे. आवाज किती येते माहित नाही. या माझ्या मामी तर आहे ना, भरपूर लोक गेलेत आणि मी चालली मोनिकाला घेऊन आंबील प्यायला. कारण कोणी बायका दिसेना झाल्या तिकडं. आपण इथंच पिऊया, गर्दीत नको जायला. हा आणि तिकडं जी सगळी गर्दी झाली आहे ना, तिकडे सगळे आंबील प्यायला गर्दी झाली. सगळे लोक सावलीला गेलेत आंबील प्यायसाठी. मी आता इथं पिऊन घेतली. आता मी काय जाणार नाही तिकडं, कारण तिकडे लेडीज नाहीत जास्त. बॅक कॅमेऱ्यात दाखवते एकदा. पेढा पण भेटलाय आपल्याला. काय करायला जायचंय? जाऊ दे, 4 वाजता आल्यावर पाया पडते. लय गर्दी आता. आम्ही तिला चप्पलचे झालो होतो.
चला मंडळी, झालाय पोटापुरता व्हिडिओ झालाय. आम्ही चाललोय निघून किंवा मामा तुम्हाला ओळख होत त्यांची सगळी. इकडून चप्पल आणायला चालली तर आता आम्ही निघालो घरी. पण आमची हर्षू ठेवली मध्येच एका ठिकाणी. नाना आले ते उशीर केला जरा. मस्त आहे का? पण नको म्हणते का वाकड तिकडे पिती पण पिती. तर मंडळी आमची आरती गेलेली आहे शेळकेची. आता इकडची आरती निघलेली आहे. निघाले घरी आणि इकडे आरती आली दुसरी म्हणून थांबलोय. चला जायचं. कोण ग हर्षू? कोण ग? काय केलं गालवडला तुझा मेल्या म्हणायचं सरळ. घाबरायचं नाही कुणाला. आणि रस्ता ओला केलाय आरतीला जाणाऱ्या लोकांसाठी. पूर्ण गावात जागोजाग पाणी सोडले. तर ही अशी असते आमच्या गावची जत्रा. आता हा झालाय भाग 1. आता घरी जायचं, पुरणपोळ्या वगैरे खायच्या, थोडा वेळ आराम करायचा की 4 वाजता लगेच देवाची काठी निघते. तर पुन्हा काठीला यायचं पाया पडायला काठीच्या. तसं मी आता देवळात जाऊन पाया नाही पडली. 4 वाजता गेल्यावर देवळात पाया पडणारे. आता खूप गर्दी होती नैवेद्य दाखवणारे बायकांची, उशिरा आलेल्या लोकांची. मग मी आता पहिलं पोटोबा करणार आणि नंतर विठोबा 4 वाजता. तर चला मंडळी, आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा हा पहिला व्हिडिओ असणार आहे आणि पार्ट पहिला असणार आहे यात्रेतला. तर भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये आजच 4 वाजता. तर बाय, जय महाराष्ट्र. हा माझा क्लासमेट आहे बरं का, वर्गमित्र आहे. हा चष्मा दे की मला घालायला. मला थोडी स्टाईल मारू दे की. फोटो घेऊया आपण.